Hello students. So we are on the last lecture of our syllabus. हे आपल्या सिलेबसचं लास्ट लेक्चर असणार आहे की ज्यामध्ये आपण रूल 43 ITC रिव्हर्सल फॉर कॉमन कॅपिटल गुड्स जे आहे ते स्टडी करणार आहोत. एक्झाम पर्पज साठी मला असं वाटत नाही की ऍट सीए इंटरमिजिएट लेवल रूल 43 वरती तुम्हाला क्वेश्चन ऍक्च्युअल प्रॅक्टिकली विचारला जाईल. कारण सीए फायनल लेवलला सुद्धा जर हा क्वेश्चन विचारला तर इट इज टफ फॉर ऍट सीए फायनल लेवल ऍज वेल. सो आय डोंट थिंक की सीए इंटरमिजिएट लेवलला हा विचारला जाईल, पण आपण कव्हर करणार आहोत. आता या ठिकाणी आपला सिलेबस जो आहे तो आपण ऑलमोस्ट सगळा कंप्लीट केलेला आहे. तुमचा स्टॅच्युटरी अपडेट सब्जेक्ट टू एक्झम्पशन्स चॅप्टर की जो तुम्ही आपला आपण करणार आहात तो तुम्ही आपला आपण करणार आहात, ते सोडून बाकी सगळा स्टॅच्युटरी अपडेटही आपण कव्हर केलेला आहे. तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये तुम्ही जर तुमच्या स्टॅच्युटरी अपडेटचं फर्स्ट पेज रीड आउट केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की फायनान्स ऍक्ट 2019च्या काही अमेंडमेंट्स ह्या चॅप्टर संपल्यानंतर दिलेल्या आहेत की ज्या तुम्हाला स्टडी करायच्या आहेत. तुम्ही जर तुमचं मॉड्यूल बघितलं असेल तर तुमचं मॉड्यूल संपल्यावर लेट सी चॅप्टर 6 मध्ये त्या अमेंडमेंट दिल्या आहेत का त्यांनी. कारण आय डोंट थिंक की चॅप्टर 6 मधले अमेंडमेंट्स त्यांनी इथे दिले असतील, बिकॉज दे हॅव गिवन द सेम इन स्टॅच्युटरी अपडेट. येस, आता इथे क्वेश्चन संपल्यानंतर काही पेजेस नाहीयेत, पण अशी जर तुम्ही तुमचं ऑब्झर्व केलं बुक तर चॅप्टर नंबर 7 रजिस्ट्रेशन, चॅप्टर 8 टॅक्स इनव्हॉइस, चॅप्टर 9 पेमेंट ऑफ टॅक्स अँड चॅप्टर 10 रिटर्न्स या टॉपिक्स मध्ये हे तुमचे क्वेश्चन्स संपल्यावरही काही अमेंडमेंट्स कव्हर केलेल्या आहेत. यापैकी चॅप्टर 9 आणि चॅप्टर 10 च्या अमेंडमेंट्स नोव्हेंबर 2020 साठी ऍप्लिकेबल नाहीयेत आणि चॅप्टर 8 आणि चॅप्टर 9 च्या फक्त ऍप्लिकेबल आहेत. सो त्या आपल्याला स्टडी करायच्या आहेत. त्याच्यातही त्या अमेंडमेंट्स खूप सोप्या आहेत. एक तर चॅप्टर 9 मध्ये ई इनव्हॉइसिंग इनेबल केलेलं आहे आणि आधार चॅप्टर 9 मध्ये सांगितलं की काही प्रिस्क्राईब्ड पर्सन्सना ई इनव्हॉइसिंगच्या प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या इनेबल करण्यात आलेल्या आहेत. एवढाच सेक्शन आहे. आणि चॅप्टर 8 जर तुम्ही वाचला तर मी आता तुम्हाला इथे सांगून ठेवतो काय अमेंडमेंट आहे ती. सी जी 20 lakhs ची 40 lakhs लिमिट केली गेली होती हे बाय एक्झम्पशन नोटिफिकेशन केलेली होती. सो नाऊ दे आर ट्राइंग टू इन्कॉर्पोरेट द सेम ऍज अ पार्ट ऑफ सेक्शन इन द ऍक्ट. सेकंड थिंग, जर तुम्हाला इंटरेस्ट इन्कम मिळत असेल तर इंटरेस्ट इन्कम इज अ सर्व्हिस, ओके, आणि ती एक्झम्प्टेड सर्व्हिस आहे. मग 40 lakhs ची लिमिट जी आहे तर त्या केसमध्ये हे इंटरेस्ट आड येऊ नये. म्हणजे काय होतं की मी गुड्स सप्लाय करतो, मी फक्त गुड्स सप्लाय करतो आणि मला इंटरेस्ट इन्कम पण मी अर्न करतो, तर ह्या केसमध्ये मी एक्सक्लुझिव्हली गुड्स सप्लाय करतो का, तर नाही, मला ऍक्च्युअली इंटरेस्ट इन्कम पण अर्न होतो, म्हणजे मी सर्व्हिसेस पण सप्लाय करतो. आता 40 lakhs ची जी लिमिट आहे कोणासाठी आहे तर जे एक्सक्लुझिव्हली गुड्स सप्लाय करतात त्यांच्यासाठी 40 lakhs ची लिमिट आहे. सो त्यांनी असं सांगितलं की जर तुम्हाला इंटरेस्ट इन्कम मिळत असेल, सर्व्हिसेस बाय वे ऑफ एक्सटेन्शन ऑफ डिपॉझिट्स ऑर ऍडव्हान्सेस फॉर विच इंटरेस्ट इज द कन्सिडरेशन, ही जर सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करत असलात तर तुम्हाला 40 lakhsचं एक्झम्पशन डिनाय केलं जाणार नाही. म्हणजे तुम्ही फक्त गुड्सचा सप्लाय करताय असं अज्युम केलं जाईल, इव्हन दो यू आर सप्लाइंग दॅट इंटरेस्ट सर्व्हिस. कारण मग काय होईल, मग इट इज विल नॉट बी प्रॅक्टिकल ना, कारण सगळ्याच बिझनेसमॅन्सना इंटरेस्ट इन्कम मिळत असतं. इव्हन करंट अकाउंटला सुद्धा काही प्रमाणात, आय डोंट नो, पण इव्हन सेव्हिंग अकाउंटला तरी काही इंटरेस्ट हे मिळतच असतं. सो मग मी फक्त गुड्सचा सप्लाय करणार, मला इंटरेस्ट इन्कम मिळतंय म्हणून मग मला 40 lakhsची लिमिट अवेलेबल होणार नाही, असं करता येणार नाही. ओके, तुम्ही इंटरेस्ट इन्कम तुम्हाला मिळतंय म्हणजे तुम्ही इंटरेस्ट ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताय आणि तुम्ही फक्त गुड्स प्रोव्हाइड करताय, तर तुम्हाला 40 lakhsची लिमिट जी आहे ती एन्जॉय करता येईल. एवढीच अमेंडमेंट तुम्हाला चॅप्टरच्या एंडला दिलेली आहे. बाकी सगळ्या अमेंडमेंट तुम्हाला स्टॅच्युटरी अपडेट मधून स्टडी करायच्या आहेत. सेकंड थिंग, तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही मे 2020 जे आरटीपी आहे, रिव्हिजन टेस्ट पेपर्स आहेत, ते तुम्ही गो थ्रू करायचं आहे. त्यातले सगळे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत आणि मॉक टेस्ट जर तुम्हाला मिळाल्या तर दोन्ही मॉक टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. इव्हन लास्ट अटेम्प्टच्या मॉक टेस्ट जरी तुम्हाला मिळाला तरी तुम्ही त्यातले क्वेश्चन्स वाचायचे आणि आन्सर्स आपल्या स्टडी मटेरियल मधनं रेफर करायचे. कारण जीएसटी हा अमेंडेड टॉपिक आहे. सगळ्या टॉपिक्स मध्ये काही ना काही अमेंडमेंट सारख्या होत असतात. सो तुम्ही काळजी काय घ्यायची की तुम्ही क्वेश्चन्स सगळे रेफर करायचे आणि आन्सर्स आपल्या बुक मधून टॅली करायचे, आपल्या बुक्स मधून आयडेंटिफाय करायचे. ठीक आहे. सो हा एक्सरसाइज तुम्ही सगळे प्लीज करणार आहात. माझी खूप कळकळीची रिक्वेस्ट आहे की तुम्ही ती फॉलो करावी. ठीक आहे. नाउ अपॉर्शनमेंट इन केस ऑफ कॅपिटल गुड्स आपण आय थिंक चार्ट वरून स्टडी करूया. इट विल बी मोर इझियर फॉर अस. सो आता कॅपिटल गुड्स मी कॉमनली यूज करतोय फॉर मेकिंग टॅक्सेबल सप्लाय ऍज वेल एज एक्झम सप्लाय. सो परत लॉजिक तेच आहे की एक्झम सप्लायशी प्रपोर्शनेट इनपुट टॅक्स क्रेडिट मला रिव्हर्स करावं लागेल. आता कॅपिटल गुड्स मध्ये आपल्याला माहिती आहे की लाईफ जे आहे ते युजफुल लाईफ 5 इयर्स जीएसटी मध्ये अज्युम केलेलं आहे. सो 5 इयर्स पर्यंत माझे जे प्रॉडक्ट आहे, माझे जी कॅपिटल गुड्स आहे ती मी बिझनेस साठी यूज करणार आहे असं जीएसटी ऍक्ट अज्युम करतो. आता मला सांगा की क्रेडिट क्लेम करण्याची लास्ट डेट काय असते.
इनपुट टॅक्स क्रेडिट, समजा मी 1 एप्रिल 2020 ला एखादी ऍसेट परचेस केली असेल, तर त्या ऍसेट वरचं इनपुट टॅक्स क्रेडिट मी कधीपर्यंत क्लेम करू शकतो? व्हॉट इज द लास्ट डेट? लास्ट डेट इज सप्टेंबर फॉलोइंग माय रिटर्न फॉर द मंथ ऑफ सप्टेंबर फॉलोइंग द एंड ऑफ फायनान्शियल इयर. आता हे फायनान्शियल इयर कुठचं आहे? 2021. 1 एप्रिल 2020 टू 31 मार्च 2021 हे फायनान्शियल इयर आहे. ते फायनान्शियल इयर संपल्यानंतर येणारा सप्टेंबरचा मंथ म्हणजे 30 सप्टेंबर 2021 या डेट पर्यंत मला इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करायला हवं. आता मी ऍसेट जर 5 वर्ष वापरतो आहे, तर या गोष्टीसाठी त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही आयटीसी सगळ्याच्या सगळं पहिल्यांदाच क्लेम करायचं ज्यावेळी तुम्हाला ती ऍसेट तुम्ही परचेस कराल त्याच वेळेला, आणि मग प्रत्येक वर्षी तुम्ही त्यातली ठराविक अमाऊंट ही रिव्हर्स करत जायची. ठीक आहे, कारण मी जर ठरवलं की ओके आता मी सगळ्याचा सगळा एक्झाम सप्लाय करतोय, ठीक आहे, आणि 3 वर्षानंतर माझा सगळ्याचा सगळा सप्लाय टॅक्सेबल सप्लाय म्हणून कन्वर्ट झाला आणि मी ती ऍसेट त्या सप्लायसाठी वापरतो. सो मी काय म्हणणार की अरे एक्झाम सप्लाय मी करत होतो, सो मला काय आयटीसी त्या ऍसेट वरचं मिळणार नव्हतं, ऍग्रीड. पण आता 3 वर्षानंतर माझा सप्लाय टॅक्सेबल झालाय, त्याच्यामुळे मी आउटपुट टॅक्स पे करणार आहे, मग मला त्या मशिनरीचं इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता यायला पाहिजे. पण मग त्यासाठी सप्टेंबर 2021 ची ड्यू डेट उलटून गेली, मग मी क्रेडिट क्लेम कसं करणार? म्हणून ते असं सांगतात की तुम्ही आयटीसी सगळं ऑन द फर्स्ट डे अवेल करा आणि मग प्रत्येक वर्षी त्यातला जेवढा पोर्शन हा एक्झाम सप्लायशी प्रपोर्शनेट आहे तेवढा दरवर्षी रिव्हर्स करत जा. ठीक आहे, आता आपण स्टेप्स बघूया. सी टोटल इनपुट टॅक्स ऑन कॅपिटल गुड्सला सीजी असं म्हटलेलं, सॉरी टोटल इनपुट टॅक्स आयटी ऑन कॅपिटल गुड्स सीजी त्यांनी शॉर्ट फॉर्म्स यूज केलेत. सो आयटी म्हणजे इनपुट टॅक्स ऑन कॅपिटल गुड्स युज्ड एक्सक्लुझिव्हली फॉर नॉन बिझनेस पर्पसेस एक्झाम सप्लाईज, ते आपल्या इनपुट टॅक्स क्रेडिट लेजरला क्रेडिटच होणार नाही, ते आपल्याला क्लेमच करता येणार नाहीये. सेकंड थिंग, इनपुट टॅक्स क्रेडिट ऑर कॅपिटल गुड्स युज्ड एक्सक्लुझिव्हली फॉर टॅक्सेबल सप्लाईज इन्क्लुडिंग झिरो रेटेड सप्लाईज. सो त्याचं क्रेडिट आम्हाला पूर्णपणे अवेलेबल असणार आहे, ते आमच्या इनपुट टॅक्स क्रेडिट लेजरला मिळेल, कारण हे कॉमन नाहीच आहेत, ही एक्सक्लुझिव्हली एक्झाम किंवा नॉन बिझनेस पर्पज आहेत किंवा एक्सक्लुझिव्हली बिझनेस पर्पज आहेत. सो ती क्रेडिट आम्हाला मिळणारच आहे. एक तर ए पार्ट जो सांगितला आहे आम्हाला मिळणारच नाहीये आणि बी पार्ट आम्हाला मिळणारच आहे. मग आम्हाला मिळणार का? रिव्हर्सल कुठे येणार आहे जे कॉमन आहे तिथे. सो थर्ड पार्ट कडे या. कॅपिटल ए, इनपुट टॅक्स ऑन कॅपिटल गुड्स नॉट कव्हर्ड अंडर ए अँड बी, दॅट इज आता तुम्हाला ह्या ऍसेट वाईज आयडेंटिफाय करता येईल की ओके ही ऍसेट आहे ना, ही मी कॉमनली युज करतो, ती ए मध्ये कॅपिटल ए मध्ये येईल. जी ऍसेट आहे ना ही मी नॉन बिझनेस साठी युज करतो, ती स्मॉल ए मध्ये जाईल. ही ऍसेट आहे मी पूर्ण टॅक्सेबल साठीच युज करतो, ती स्मॉल बी मध्ये जाईल. आता जे कॉमन ऍसेट्स तुम्ही आयडेंटिफाय कराल त्याच्यापैकी तुम्हाला काय काढायचंय की युजफुल लाईफ 5 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ इनव्हॉइस. तुम्ही ज्या मंथ साठी कॅल्क्युलेशन करताय त्या मंथ मध्ये लास्ट 5 इयर्स मध्ये परचेस केलेले ऍसेट्स तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत की ज्या कॉमनली युज होत आहेत. लक्षात येत आहे? सो ज्या ऍसेट्स कॉमनली युज आहेत ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत. सो तुमचं कॉमन क्रेडिट त्याच्यावरचं आयडेंटिफाय होईल. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, इफ कॅपिटल गुड्स अंडर ए सबसिक्वेंटली गेट्स कव्हर्ड अंडर ए, म्हणजे जे आम्ही नॉन बिझनेस पर्पज किंवा एक्झाम सप्लायसाठी युज करत होतो आणि नंतर आम्ही ते बिझनेस पर्पज साठी किंवा टॅक्सेबल सप्लायसाठी युज करायला लागलो, तर आम्हाला त्या ऍसेट वरचं इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ते 5 पर्सेंटेज पॉईंट पर क्वार्टर रिड्यूस करून जेवढं आयटीसी येईल तेवढं आम्हाला अवेल करायचं, त्यांनी इथे दिलेलं आहे. किंवा इफ कॅपिटल गुड्स अंडर बी सबसिक्वेंटली गेट्स कव्हर्ड अंडर ए, म्हणजे काय, तर आम्ही जे पूर्णपणे टॅक्सेबल साठीच जी कॅपिटल गुड्स युज करत होतो ती आता आम्ही कॉमनली युज करणार आहोत टॅक्सेबल साठी आणि एक्झाम साठी दोन्हीसाठी. तर तुम्ही परत त्या ए मधून 5 पर्सेंटेज पॉइंट्स पर क्वार्टर रिड्यूस करून जो पार्ट येईल तो तुम्ही ए मध्ये टाकायचा आहे. सो तुमचा कॅपिटल ए म्हणजे काय असेल की ज्या ऍसेट्स तुम्ही आता कॉमनली युज करताय इन करंट पिरियड त्याच्यावरचा इनपुट टॅक्स. मग तो काही ऍसेट 2 वर्षापूर्वी परचेस केले असेल, काही 3 वर्षापूर्वी, काही 4 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी परचेस केली असेल तर येणारच नाही. लास्ट 5 इयर्स मध्ये ज्या परचेस केलेल्या आहेत तेवढ्याच तुम्हाला कन्सिडर करायच्या आहेत. सो तुमचं टोटल क्रेडिट जे आहे कॉमन क्रेडिटला टीसी असं त्यांनी नोट केलेलं आहे, सो ते अराईव्ह होईल. आता तुम्ही त्याला त्यांनी टीएम म्हटले, म्हणजे टीसी म्हणजे काय तर कॉमन गुड्स, त्याच्यामध्ये तुम्ही जे नॉन बिझनेस टू बिझनेस कन्वर्ट झाले किंवा जे टॅक्सेबल टू एक्झाम कन्वर्ट झाले, टॅक्सेबल टू कॉमन कन्वर्ट झाले ते इन्क्लूड करून घ्या, म्हणून त्याला टीएम वरती तुम्ही अराईव्ह होता. ओके, सो ऍक्च्युअली टीसी आणि टीएम आर द सेम थिंग. आता हे जे टीएम आलेलं आहे म्हणजेच कॅपिटल गुड्स जे आहे त्याचं कॉमन इनपुट टॅक्स तुम्ही 60 ने डिव्हाइड करणार आहात. 60 ने डिव्हाइड का करायचं? सी एका वर्षामध्ये 12 महिने असतात आणि अशा 5 वर्ष युजफुल लाईफ आहे. सो 12 into 5 हे जे कॅल्क्युलेशन आपण करतो हे पर मंथ बेसिस वरती होणार आहे, प्रत्येक महिन्यामध्ये हे कॅल्क्युलेशन होणार आहे, म्हणून त्या महिन्यासाठी प्रपोर्शनेट पार्ट आपल्याला काढायचा आहे. मग टोटल लाईफ किती आहे? 60 मंथचं आहे, त्यापैकी आम्ही ह्या करंट मंथ साठी अप्लाय करतोय म्हणून डिवायडेड बाय 60 करा.
ओके, सो टीएम इक्वल टू टीसी डिवायडेड बाय 60. सो टीएम त्यांनी कम्प्युट केलेला आहे कसा, तर टोटल क्रेडिट कॉमन कॅपिटल गुड्स त्याला 60 ने डिवाइड करा, म्हणजे या महिन्यासाठी तुम्ही कम्प्युट करताय, या महिन्यासाठीच कॉमन क्रेडिट जे आहे ते तुम्ही त्याच्यावरती काढू शकाल. नाउ कॉमन क्रेडिट ऍट द बिगिनिंग ऑफ टॅक्स पिरियड ऑफ ऑल कॅपिटल गुड्स हॅव्हिंग युजफुल लाईफ इन दॅट टॅक्स पिरियड, याला त्यांनी टीआर म्हटलंय. सो ऍक्च्युअली टीआर म्हणजे काय, टीएम सेमच आहे, उगाच त्यांनी एक टर्मिनॉलॉजी आणखी आणलेली आहे. करेक्ट. सो आता टीआर वरून आपल्याला टीई काढायचा आहे. टी म्हणजे काय, तर टीआर इंटू ई अपॉन एफ. आता ई अपॉन एफ म्हणजे काय, ई म्हणजे ऍग्रीगेट व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाईज ड्युरिंग दॅट टॅक्स पिरियड, म्हणजे त्या मंथ मध्ये केलेले टोटल एक्झाम सप्लाईज, आणि एफ म्हणजे टोटल टर्नओव्हर इन स्टेट इन दॅट टॅक्स पिरियड, म्हणजे त्या टॅक्स पिरियड मधला टोटल टर्नओव्हर. सो एक्झम्प्ट अपॉन टोटल, परत आपला तोच लॉजिक जे आपण 42 रूल मध्ये वापरायचो, की आमचं कॉमन क्रेडिट आम्ही काढलं. आता ऍसेट मध्ये आपण फक्त काय करतो, त्याला डिवायडेड बाय 60 करतो, म्हणजे त्या मंथ साठीचं कॉमन क्रेडिट येतं, त्याला डिवायडेड बाय, त्याला इंटू ई अपॉन एफ करायचं आहे, म्हणजे एक्झाम सप्लायची प्रपोर्शनेट क्रेडिट तुम्ही काढाल, आणि हे जे क्रेडिट एक्झाम सप्लायची प्रपोर्शनेट आहे हे तुम्हाला रिव्हर्स करायचं आहे, म्हणजे हे तुम्हाला आउटपुट टॅक्स लायबिलिटी मध्ये ऍड करायचं आहे अलॉंग विथ द इंटरेस्ट. आता इथे परत नोट्स बघा, टीई विल बी कम्प्युटेड सेपरेटली फॉर आयटीसी, फॉर सीजीएसटी, एसजीएसटी, यूटीजीएसटी और आयजीएसटी. सो तुम्हाला बेसिकली हे जे टीई, टीएम, टीसी आहे ते सेपरेटली कम्प्युट करायचे आहेत. सेकंड थिंग, एक्झाम सप्लाईज इन्क्लूड रिव्हर्स शेअर सप्लाईज अँड ट्रान्झॅक्शन इन सिक्युरिटीज. सो एक्झाम सप्लाय आपल्याला सेक्शन 17 सबसेक्शन 3 मध्ये दिलेला आहे. मी तुम्हाला परत एकदा रिवाइज करतोय. आपण हे इनपुट टॅक्स क्रेडिटचा चॅप्टर तुम्ही नीट स्टडी करायला हवाय. ओके, सो ते सगळे एक्झाम सप्लाईज मध्ये इन्क्लूड करायचे आहेत. एक्झाम सप्लाईज एक्सक्लूड ऍक्टिव्हिटीज स्पेसिफाईड इन शेड्यूल 3 एक्सेप्ट सेल ऑफ लँड अँड सेल ऑफ बिल्डिंग. सो शेड्यूल 3 मधल्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत सप्लायच होत नाही, त्यामुळे तो एक्झाम सप्लाय होणार नाही. मात्र याला एकच एक्सेप्शन, सेल ऑफ लँड अँड सेल ऑफ बिल्डिंग जर असेल, सेल ऑफ कम्प्लिटेड बिल्डिंग, तर त्याला त्यांनी नो सप्लाय जरी असला तरी सुद्धा एक्झाम सप्लायच्या डेफिनेशन मध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. सो तो जो चार्ट आपण केलेला होता ना, एक्झाम कशाला म्हणायचं, आयटीसी रिव्हर्सल पर्पज साठी ते एक्झाम असतात, तो सगळा इथे ऍप्लिकेबल आहे. And fourth point is aggregate value of exempt supplies and total turnover exclude the central excise duty, state excise duty, central tax, sales tax and VAT. सो आउटपुट टॅक्सेस जे आहेत नॉन टॅक्सेबल गुड्स वरती जे अजूनही एक्झिस्टंट आहेत ते तुम्हाला इन्क्लूड करायचे नाहीयेत. आणि व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय इन रिस्पेक्ट ऑफ लँड अँड बिल्डिंग इज स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू अँड सिक्युरिटीज साठी 1% ऑफ सेल व्हॅल्यू. एवढं कन्सिडर करायचं आहे, की इथे तुमचा रूल 43 स्टडी करून संपला. एक काम करा, आता मी जे काही बोललो हे परत एकदा ऐका, त्यामुळे तुम्हाला ते पक्क बसेल. लॉजिक बेसिक तेच लक्षात ठेवा, की पहिलं कॉमन क्रेडिट आयडेंटिफाय करा आणि मग ते एक्झम्प्ट अपॉन टोटलच्या रेशो मध्ये काढा. त्यातलं एक्झम्प्टची प्रपोर्शनेट क्रेडिट जे आहे ते आउटपुट टॅक्स लायबिलिटी मध्ये ऍड करा. तेवढं क्रेडिट तुम्हाला अवेलेबल नाहीये. ओके, सो या ठिकाणी आपला सिलेबस जो आहे सगळा तो कम्प्लीट झालेला आहे. जर तुम्हाला काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही मला केव्हाही कॉल करून व्हॉट्सअप करून विचारू शकता. इन केस मी कॉल उचलू नाही शकलो तर मी डेफिनेटली तुम्हाला मिस कॉल बघून कॉल करेल. तुम्ही व्हॉट्सअपवर एक मेसेज करून ठेवा. त्या मेसेजमध्ये प्लीज तुमचं नाव सांगा, कारण माझ्याकडे मे बी सगळ्यांचे फोन नंबर्स, कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह नाहीयेत. सो तुम्ही मला तुमचं नाव त्याच्यामध्ये डिनोट करा, की तुमचं नाव काय आणि मग तुमचा डाऊट काय आहे. इव्हन तुम्ही मला ऑडिओ रेकॉर्ड करून जर डाऊट विचारले तरी सुद्धा चालेल, आपण तेही सॉल्व्ह करू शकतो. सो तुम्हाला काहीही सपोर्ट लागला एक्झाम पर्यंत तरी मला सांगा. आय नो की मला पोर्शन संपवायला थोडा उशीर झाला, त्यासाठी तुम्हाला मी सॉरी म्हणतो. कारण ऍक्च्युली तुम्हाला सांगायला हरकत नाही की ऍक्च्युली मी स्वतः आजारी होतो त्यामुळे 10 ते 15 दिवस मला काहीच करता आलं नाही. तो ते 10-15 दिवस माझे जे वेस्ट गेले, त्यामुळे माझा सिलेबस जो ऍक्च्युली कम्प्लीट आधीच होणार होता तो त्याला उशीर झाला थोडा. सेकंडली, एका रिटर्नची ड्यू डेट जी होती ती लास्ट डेच्या दिवशी 1-2 तास आधी फक्त एक्सटेंड झाली. ऍक्च्युली वी वर एक्सपेक्टिंग दॅट ड्यू डेट विल बी एक्सटेंडेड बियॉन्ड 1 मंथ. सो जर ती ड्यू डेट कम्प्लीट मी नसती केली तर अदरवाईज मला पेनल्टी खूप मोठी बेअर करावी लागणार होती. सो त्याच्यामध्ये माझे एक 5-6 दिवस गेले. सो तुम्हाला उशीर झाला आणि बेसिकली मी स्वतः आजारी होतो. होपफुली कोविड मधला काही विषय नव्हता, त्याच्यात मी बाहेर पडलो. पण त्याच्यामुळे मला एक 10 ते 15 दिवस ऍक्च्युली काहीही करता येत नव्हतं. मी पूर्णपणे ऑफिसमध्ये सुद्धा जाऊ शकत नव्हतो. सो ते माझे दिवस लेक्चर्सचे वेस्ट केले, आता मी लास्टली तुम्हाला सांगतो. आणि जो काही उशीर झाला त्याबद्दल मी सॉरी म्हणतो. पण इन केस तुम्हाला काही डाऊटला तरी एनी टाइम मी अवेलेबल आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप थँक्यू, कारण तुम्ही खूप पेशंटली बरेच तास माझे ऐकून घेतलं. आणि थोडंसं आता एक्झामच्या पॅटर्न बद्दल बोलूया. तुम्हाला जे ए कॅटेगरी टॉपिक्स कव्हर करायला हवेत. आता आपल्याला काय करायचं की आपल्याला एक्झाम मध्ये मॅक्झिमम मार्क्स फेच करायचे. ओके, आता ठीक आहे, आपण सगळ्या नॉलेज पर्पजने सगळा सिलेबस समजून घेतला. आपला 600, 650, 700 पानाचं मॉड्यूल होतं, ते सगळं आपण कव्हर केलेलं आहे. रिव्हिजन तुम्ही त्या समरीज वरून करणार आहात. त्यातून आपण काही चार्ट्स प्रिपेअर केलेले आहेत, काही क्वेश्चन्स मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड करणार आहे. सो ते तुम्ही रेफर करणारच आहात. ओके,
आता प्रश्न असा आहे की आपण रिव्हिजनचा पॅटर्न कसा सेट करायचा. सी, इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे, इंट्रोडक्शन टू जीएसटी, ही तुम्ही समरी वरून ट्रीट करा. एकदा त्यातले बेसिक पॉइंट्स हायलाइट करून ठेवा आणि नंतर परीक्षेपर्यंत नाही वाचला तरी चालेल. एक्झाम पर्पज साठी तो फार मोठा रिलेव्हंट नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे इंट्रोडक्शन टू जीएसटी, त्यानंतर पेमेंट ऑफ टॅक्स. पेमेंट ऑफ टॅक्स जर टॉपिक तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचं काय आहे तर सेक्शन 50च्या अंडर इंटरेस्ट जे आहे ते महत्वाचं कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यानंतर इनपुट टॅक्स क्रेडिट युटिलायझेशन हा जो पार्ट त्याच्यामध्ये आहे, हा पार्ट त्यातला महत्वाचा आहे. सो हे 2-3 पार्ट तुम्ही महत्वाचे रेडी करायचे. आणि पेमेंट ऑफ टॅक्स हा ही लिस्ट इम्पॉर्टंट आहे. रिटर्न्स मध्ये जी समरी दिलेली आहे बुक मध्ये तेवढी क्लिअर कट व्यवस्थित तयार करायची. पिरियॉडिसिटी काय आहे, काय डिटेल्स मेन्शन करावे लागतात, विशेषतः जीएसटीआर 1 मध्ये कसे डिटेल्स मेन्शन करायचे असतात, कारण ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात ऍज अ एमसीक्यू, एक 2 to 3 मार्क्सचा क्वेश्चन. सो लास्ट रिव्हिजन चार्ट जो तुम्ही तयार करणार आहात आणि तो झाल्यावरती हा चॅप्टर संपेल. सो ह्या 3 चॅप्टरना लिस्ट प्रायोरिटी आपल्याला द्यायची. ओके, सो दीज 3 टॉपिक्स आर फॉर लिस्ट प्रायोरिटी. मग हाय प्रायोरिटीचे चॅप्टर कुठचे, तर हाय प्रायोरिटी मध्ये पहिला चॅप्टर तुम्ही रेडी करायचा घासून पुसून, तो म्हणजे स्कोप ऑफ सप्लाय किंवा सप्लाय अंडर जीएसटी. चॅप्टर नंबर 2 हा व्यवस्थित तयार करायचा. शेड्यूल 1, 2 आणि 3 सगळ्या अमेंडमेंट स्टॅच्युटरी अपडेट मधल्या धरून हा चॅप्टर जो आहे हा सेक्शन 7 आणि 8 हा मला व्यवस्थितच तयार पाहिजे. ऍट एनी कॉस्ट याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही. सेकंड चॅप्टर तुमचा जो आहे चार्ज ऑफ जीएसटी, चार्ज अंडर जीएसटी, याही टॉपिकला काहीही एक्सेप्शन नाही. हे तुम्हाला नीट करायचं. चार्ज अंडर जीएसटी तुम्हाला काय करायचं आहे तर आरसीएम अंडर सेक्शन 9(3) जो आहे सर्व्हिसेस, त्या सगळ्या व्यवस्थित करायच्या आहेत. आणि कॉम्पोजिशन स्कीम अंडर सेक्शन 10 आणि नोटिफिकेशन 2/2019. कॉम्पोजिशन सेक्शन 10 ची एक आहे आणि नोटिफिकेशन नंबर 2/2019. तुमच्याकडे सगळी लेक्चर्स अवेलेबल आहेत. सो तुम्ही ती व्यवस्थित ट्राय करायची आहेत. व्यवस्थित परत परत हवं तर ऐका. सो ह्या 2 गोष्टी व्यवस्थितच तयार करायच्या, काही ऑप्शन नाहीये. ओके, ए बी झाला की थर्ड म्हणजे तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स मध्ये कुठचे टॉपिक्स येतात तर हे झाल्यावर टाइम ऑफ सप्लाय आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय. हे टॉपिक मध्ये काहीही गॅप सोडायची नाहीये. आणि चौथा टॉपिक आहे तो म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. सो हे जे टॉपिक आहेत ना हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ह्याला तुम्हाला काही एक्सेप्शनच नाही. हे तुम्हाला एनी कॉस्ट तयार करायला हवेत आणि ते व्यवस्थितच तयार करायला हवेत. कन्सेप्च्युअली त्याची प्रिपरेशन खूप चांगली पाहिजे, कारण ह्या 4 टॉपिक मधून एक्झाम मध्ये बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आणि मग ऍव्हरेजली इम्पॉर्टंट टॉपिक कुठचे राहतात तर तुमचा एक टॉपिक आहे रजिस्ट्रेशन. ओके, सेकंड टॉपिक तुमचा राहतो टॅक्स इनवॉइस. डेबिट नोट्स, क्रेडिट नोट्स हा पोर्शन आपण केलेला आहे. आणि इम्पॉर्टंट आहे जेव्हा त्याला फार मोठा इम्पॉर्टन्स तुम्ही नाही दिला तरी चालेल, ऍव्हरेज इम्पॉर्टंट आहे. सो फर्स्ट प्रायोरिटी ह्याला, सेकंड प्रायोरिटी ऍव्हरेज इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि थर्ड प्रायोरिटी इम्पॉर्टंट टॉपिक्स. झाले का 10 टॉपिक? 1 2 3 4 5 सॉरी 1 2 3 4 5 8 9 10. ठीक आहे, सो हे 4 टॉपिक ह्याला हायएस्ट प्रायोरिटी द्या. आता तुम्हाला आणखी एक की सांगून ठेवतो. ठीक आहे, आणखी एक की सांगून ठेवतो. सी, ह्यातले काही टॉपिक हे आम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट झाले. आता लेस म्हणजे कमी मेहनतीमध्ये जास्त मार्क कोण मिळवून देणार तर टाइम ऑफ सप्लाय, व्हॅल्यू ऑफ सप्लाय किंवा रजिस्ट्रेशन. जर तुम्ही एकदा फिक्स केलं असेल, तुमच्या डोक्यात सगळं फिक्स असेल, तर तुम्हाला कमी मेहनतीमध्ये जास्त मार्क देणार. किंवा तुमचा चार्ज अंडर जीएसटी, हे टॉपिक्स तुम्हाला कमी मेहनत घेऊन पण जास्त मार्क देतील. सो काय करा की एक्झामच्या आधी टीओएस, व्हीओएस, टाइम ऑफ सप्लाय, व्हॅल्यू ऑफ सप्लाय इतकं पक्क तयार करा, इतक्या फास्ट, इतक्या कन्फर्म असू द्यात प्रोव्हिजन की काहीही लास्ट याला रिवाइजच करायला लागता कामा नये. रजिस्ट्रेशन, इव्हन टॅक्स इनवॉइस सुद्धा काही केसेसमध्ये तुम्हाला कमी मेहनतीमध्ये जास्त मार्क देणार, कारण एकदा कन्सेप्ट फिट असली की फार मोठं कन्फ्युजन होण्याचं कारणच नाहीये. आपल्याला माहितीच असणार आहे की ओके क्वेश्चन काय अँगलने विचारला गेलाय, प्रोव्हिजन काय असणार आहे. सो हे 4 टॉपिक तुम्ही जास्त मेहनत घेऊन आधीच तयार करा. लास्ट डेला तुम्हाला स्कोप ऑफ सप्लायला वेळ द्यावा लागेल, आयटीसीला वेळ द्यावा लागेल. आयटीसी तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि खूप वेळ पण काढू टॉपिक आहे. महत्वाचा पण तितकाच आहे आणि वेळही तितकाच लागतो, कारण तुम्ही बघितलं तर 100 पेजेसचं स्टडी मटेरियल आहे. पण त्याच्यात सुद्धा तुम्हाला जर इग्नोर करायचं असेल काही किंवा बाजूला टाकायचं असेल तर रूल 42 43 टाइम बिंग बाजूला ठेवा. सेक्शन सगळे करून ठेवा. ओके, सेक्शन सगळे तयार करायचे. रूल 43 अगेन लास्ट टाइम 42 करून जा. 17(4) च्या अंडर तो जो रूल आहे तो रूल नाही गेला तरी चालेल, पण बेसिक त्याचं लॉजिक जे आहे सेक्शनचं ते वाचून जा.
ओके. ब्लॉक क्रेडिट मात्र हायएस्ट इम्पॉर्टन्स, काहीही एक्सक्लूड करू नका. ब्लॉक क्रेडिट मधले सगळेच्या सगळे टॉपिक्स आहेत ते व्यवस्थित तयार करा. सगळ्या एंट्रीज क्लिअर कट तयार करा. आपण वेगवेगळे चार्ट्स करून घेतो ते सारखे वाचत राहा आणि व्यवस्थित रिव्हिजन पॅटर्न तयार करा. तुम्हाला सेक्शन्स मी अगदी सुरुवातीला लॉकडाऊन झाला तेव्हाच पाठ करायला दिलेले होते, सो ते तुमचे सगळे लक्षात असतीलच अशी मी अपेक्षा करतो. सो या पद्धतीने तुम्हाला एक अनालिसिस करायचं की हे जे 4 टॉपिक आहेत ह्यात मेहनत कमी पण मार्क जास्ती, आणि हे जे आहेत हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये मार्क त्यामुळे कमी पण मेहनत खूप जास्त करायला लागणार आहे स्कोप ऑफ सप्लाय आणि इनपुट टॅक्स क्रेडिटला. सो या पद्धतीने वर्किंग करा. इंट्रो, पेमेंट ऑफ टॅक्स आणि रिटर्न्सला लास्ट प्रायोरिटी द्या, लिस्ट प्रायोरिटी द्या, कारण ह्याला फार मोठे मार्किंग नाहीये. ठीक आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट टू यू फॉर युअर एक्झामिनेशन. मला जे स्टडी मटेरियल तयार करता येईल, काही रिव्हिजन पॅटर्न, रिव्हिजन ऑडिओज, काही चार्ट्स करता आले तर माझ्या शेड्यूल मधून मी वेळ काढून तुम्हाला ते ग्रुपवरती पोस्ट करत राहीन. सो बी रेडी. आपल्याला खूप चांगली जाणार आहे एक्झामिनेशन. खूप पॉझिटिव्ह राहा. आणि जर आपली फेस टू फेस लेक्चर झाली असते तर इट विल बी व्हेरी गुड फॉर मी आणि तुम्हाला सुद्धा. पण अनफॉर्च्युनेटली कोविडमुळे आपल्याला सगळे ऑनलाईन लेक्चर्स कंडक्ट करायला लागलेली आहेत. सो प्लीज बेअर विथ द सेम आणि खूप चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट टू यू. ओके, बाय.